तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की गिअर पोझिशनिंग सेन्सर जेव्हा काम नाही करत त्या टायमाला आपल्या इथे मायनस दाखवतो आणि आपले इथे गिअर दाखवले पाहिजेत. ते कंपनीमधून जेव्हा आपण गाडी घेतो तेव्हा सुरुवातीला तरी इथे दाखवत असतात, त्यानंतर हे दाखवायचे बंद होतं, मायनस दाखवायला सुरुवात करते. तर त्याचा इश्यू असा आहे की गिअर पोझिशनिंग सेन्सर जेव्हा काम नाही करत त्या टायमाला आपल्याला असं दाखवतं. ते गिअर पोझिशनिंग सेन्सर मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते. गिअर पोझिशनिंग सेन्सर आपला ज्या साईडला ही चेन असते त्या साईडला चेन स्प्रॉकेटच्या बाजूला असतं. हे आपल्याला हे खोलायचं आहे आणि हे पण काढण्यासाठी आपल्याला ही साईड फेरिंग खोलावी लागेल. ही साईड फेरिंग काढायची, हे चेन स्प्रॉकेटचं कवर काढायचं आणि त्यानंतर त्या बाजूलाच इथे सेन्सर पण असतो, तो पण मी तुम्हाला हे काढल्याच्या नंतर दाखवतो. मी पहिले हे सगळं काढून घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो कुठे कनेक्शन असतं ते. हे बघा मित्रांनो, हा आहे तो सेन्सर, असा असतो. आणि माझी ही चेन निघाल्यामुळे ह्याच्यामध्ये वायर पूर्ण कट करून टाकले. ती वायर तर मी काढली आहे, वायर पण तुम्हाला दाखवतो. ही आहे ती वायर, पूर्ण कट झाली आहे ती. आणि हा सेन्सर इथे असतो, तर आपल्याला 2 नटवरती लावलेला असतो. 2 नट आपल्याला काढायचे आहेत आणि हा सेन्सर काढून घ्यायचा आहे. आणि हे एकतर तुम्ही हा नवीन सेन्सर पण टाकू शकता किंवा हीच वायर तुम्ही जॉईंट मारून ह्याच्यामध्ये रिटर्न लावू शकता. मी आता हे करणार आहे की हीच वायर रिटर्न जॉईंट मारून घेणार आहे. आणि त्याचा कनेक्टर बघून घ्या एकदा. कनेक्टर हा बघा इथे असतो बॅटरीच्या बाजूला, एकदम टाकीच्या खालती हा कनेक्टर आहे. या कनेक्टरला तुम्हाला ते वायर कनेक्ट करायचे. तर मी हे पण लावून घेतो, ते सोल्डरिंग मारून घेतो आणि हे सोल्डरिंग मारून झाल्याच्यानंतर रिटर्न लावताना तुम्हाला परत दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, आता मी हे वायर जॉईंट मारून आणले. हा सेन्सर आहे, तो वायर जॉईंट आहे. आता ह्याच्या पुढचा जो इथला जो प्लग आहे ना, तो प्लग माझ्याकडे नाही आहे. मी त्यामध्ये प्लग आहे, तर तो मी काढून डायरेक्ट जॉईंट मारणार आहे. कारण तिथे 1 वे कनेक्टरची वायर आहे, तर ती मी डायरेक्ट जॉईंट मारतो आहे. आणि हे आता परत लावतो मी, बघा एकदा. तर हे बघा मित्रांनो, हा जो पॉईंट आहे ना, हा बाहेर आलेला दिसतो आहे. हा तुम्हाला तो वाला बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे, म्हणजे चेन साईडला. तर हा आपला असा जाणार आहे आणि हा असा आपल्याला लावून घ्यायचा आहे. हा एकदा इथे फिट करायचं. त्या मित्रांनो, आता इथे लावलं आहे हे. आणि त्यानंतर ही वायर इथून अशी फिरवून आतून इथे ही वायर आहे आणि इथून ही ह्याच्यामध्ये टाकले आणि ह्याच्यामधून नंतर ही वरतून फिरवून इथे जॉईंट मारले. बघा इथे जॉईंट मारले. माझ्याकडे हा प्लग नव्हता, त्यामुळे मी डायरेक्ट मध्येच जॉईंट मारले इथे. तर ही इथे एक वायर जॉईंट झाल्याच्यानंतर आता मी तुम्हाला मीटर दाखवतो. तर आता हा मीटर बघा, चालू केल्याच्यानंतर आता इथे 1 नंबर दाखवायला लागला आहे. हा आपला गिअर आहे. आता इथे 1 नंबर दाखवतो आहे, म्हणजे आपला गिअरचा सेन्सर बरोबर कनेक्ट झाला आहे. आता हे एवढंच काम होतं. त्यानंतर आता हे पूर्ण एकदा फिटिंग करू आणि नंतर एकदा चालवून चेक करू.